नमस्कार, माझे नाव विजया डोंगरे आहे. हे जे दिसत आहे हे प्रत्येकाला माहीत असेलच असं नाही. मलाही काही महिन्यांपूर्वी मलाही माहीत नव्हतं. ते आता माहीत झालेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ बनवणं आवश्यक वाटलं. तर हा एक पाकळी लसूण, पण आपल्याकडचा नाही. हा आहे काश्मीरचा. काश्मीरी लसूण, पहाडी लसूण किंवा हिमालयन लसूण असं याला म्हटलं जातं. तर याचा उपयोग काय, तर ते सांगते मी आधी. हा खाकी रंगाचा असतो, हृदयासाठी अलौकिक काम करतो, रक्त पातळ करतो, कोलेस्ट्रॉल कमी करतो, BP कमी करतो, ब्लॉकेज काढून टाकतो, लिव्हर चांगले ठेवतो. लिव्हरचे काम चांगले होते म्हणजे त्याच्यामुळे इम्युनिटी वाढते. जॉईंट पेन वगैरे काही असेल तर तेही कमी करतं. अगदी वाटाण्या एवढा हा, आणि गुण बघा किती त्याच्यामध्ये. तर अशा आपल्या घरी असावा म्हणून मग म्हटलं नाही, याच्यावरती मला सांगणं आवश्यक आहे. तर खायचा कसा तो, तर बघा हे जे टोक आहे ना, इथे हे टोक दिसतं आहे, तर हे पकडून असं त्याच्यावरती असं कशानेही आपण मारू शकतो. आता एका हातात मोबाईल आहे म्हणून मला करता येत नाही आहे, पण ह्या टोकावरती ठेवून, इथे ह्या टोकावरती ठेवून जर मारलं तर पटकन तो त्याचं टर्फल बाजूला होऊ शकतं, काढता येतं, मग सहजपणे काढता येतं. ही त्याची टर्फला, अशी टर्फला मग काढता येतात. आणि जर असं मध्ये जर दाबलं, मध्ये जर केलं, मध्ये ठेवून जर केलं तर त्याचा चुरा होण्याची शक्यता असते. म्हणून मग ते असं जर इथे ठेवलं या टोकावरती करून, किंवा इथे ही कडा आहे याच्यावरती पकडून जर केलं तर ते जास्त चांगलं आहे. आणि मग नंतर बघा हे असे मोत्यासारखे दाणे आतून निघतात, पांढऱ्या रंगाचे, छोटेसे आहेत पण असे असतात ते. हे बघा हे असे. तर आता सांगायचा उद्देश पुढचा की खायचं कधी, तर हे सकाळी सकाळी एका वेळेला 3 दाणे खाल्ले पाहिजेत. हे 3 लसूण पाकळ्या खाव्यात. आणि याने तो एवढा तीव्र नाही आहे की आपल्या ज्या आपला लसूण खायला होत नाही, तिखट लागतो, उग्र वास येतो, त्या प्रमाणात याचा वास फारच कमी आहे. आणि तिखटही नाही जास्त. तरीही जर वाटलं तसं तर बडीशेप, पुदिना किंवा आपलं सुगंधित सुपारी आहे, वेलची आहे, दालचिनी पण चालेल, असं काही खाल्लं तरी चालेल. परंतु दुसरं एक सांगायचं राहून गेलं की जेव्हा आपण खातो ना, तर त्याच्या आधी 5 मिनिटं तरी तो सोलून ठेवून मगच खावा. सोलून ठेवलेला असावा, म्हणजे त्याची तीव्रता वाढते आणि आपल्याला जे सत्व पाहिजे त्याचं ते अगदी अलगद मिळू शकते. तर बस खावा, प्रत्येकाने आपल्या घरामध्ये असावा. बाकीच्या इथे दुसऱ्या दुकानांमध्ये म्हणजे मिळतो की नाही मला माहीत नाही आहे, मी काय पाहिलं नाही. मी हा मोठ्या मॉलमधून मागवला होता. हा आहे इकडे मुंबईमध्ये म्हणा किंवा इकडे महाराष्ट्रामध्ये महाग मिळेलच, आणि मला जरा जास्तच महाग मिळाला, परंतु ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे जर कोणाला जर लावता येत असेल, येण्याची शक्यता कमीच आहे, पण जरी पातही मिळाली त्याची तरीही चालू शकेल. प्रयत्न करायला काय हरकत आहे. मला तर माहीत नाही आहे, पण जर आणला जास्त आणि त्याच्यातले एक थोडेसे लावून पाहिले तर प्रयत्न करून बघावा. तर त्याच्याबद्दलची माहिती सांगितली आणि उपायही सांगितले, उपयोग सांगितले, लावण्याबद्दलही सांगितलं. आवडेल तर जरूर करावं.
नमस्कार. मी विजया डोंगरे.